सर नमस्ते। ಮಾನವ ಹಕ್ಕು ಸಂರಕ್ಷಣಾ ಸಮಿತಿಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ನಾನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅವರಲ್ಲಿ ನಾನು ಏನಂದರೆ ಈ ಕೊಟ್ಟಂಥ ಮನವಿಯನ್ನು ಬರೀ ಯಾವ ಹೋಮಗಳ ಅಥವಾ ಧಾರ್ಮಿಕ ಮನೋಭಾವನೆಗಳನ್ನು ಅದನ್ನು ಒಂದು ಕೆಡಿಸಲಾರದಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಮನವಿಯನ್ನು ಪುರಸ್ಕರಿಸಿದರೆ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ ಅಂತಕೊಂಡು ಹೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ। आपका खैर मकदम 4TV न्यूज़ में मैं हूँ खुर्शीद आलम। जैसे कि आप जानते हैं कि जो ऐतिहासिक नगर विजयपुर है, ऐतिहासिक नगर बीजापुर है, जिसमें कई एक हाल ही में एक ठराव पास किया गया जिसमें 26 रोडों और सर्कलों के नाम हैं और उस नाम को चेंज करने का जो ठराव पास किया गया है और महानगर पालिका के तरफ से जो है उसे ऑब्जेक्शन करने का भी वक्त दिया गया है और 26 फरवरी उसका ऑब्जेक्शन करने की लास्ट डेट है। और इसी को लेकर जो है ख्वाजा अमीन चौक, ख्वाजा अमीनुद्दीन आला दरगाह के नाम से जो ख्वाजा अमीन चौक है, वहाँ के ज़िम्मेदारान और वहाँ के जो लोग हैं यहाँ पर डिप्टी कमिश्नर साहब को मनवी पेश किए हैं। जमात के ज़िम्मेदारान हैं और हमारे हामिद मुशर्रफ जी हैं, टपाल इंजीनियर साहब हैं। आइए इन्हीं से जानते हैं। बीजापुर शहर के एक जो शाहपुर दरवाजे से जो एक रास्ता निकल के हमारे ख्वाजा अमीन दरगाह को जाता है, वो कई सालों से वो जो सर्कल है उसे दरगाह क्रॉस ही कहते हैं। जेल रोड पे सोलापुर नाका भी कहते थे और उसको दरगाह क्रॉस का नाम, और आज तक जितने बस स्टैंड में नाम थे वहाँ से गुजरने वाले लोकल सिटी बसेस के ऊपर भी ये लिखा जाता था कि ख्वाजा अमीनुद्दीन सर्कल को जाना है, ख्वाजा अमीनुद्दीन दरगाह खो हादी, ख्वाजा अमीन रास्ते। तो वहाँ जाके आप कहीं पे भी देखेंगे, कई दुकानों पे भी आज भी वहाँ लिखा जाता है कि भाई ख्वाजा अमीन दरगाह रोड। तो ये हमारे देखने से पहले कई सालों से 100 साल 200 साल से एक हिस्टोरिकल, आप सब लोग जानते हैं कितने सूफ़ी संत हैं, उसमें ख्वाजा अमीन अली आला का उनका एक दर्जा अपना है। आज उनके नाम से पूरी दुनिया में रिसर्च चलता है, लोग उस पर PhD करते हैं। इतने बड़े एक जो महान, वो सिर्फ एक कम्युनिटी के लिए नहीं थे, हर कम्युनिटी का इंसान आज ख्वाजा अमीन दरगाह को जाके देखिए, हर लोग वहाँ पे मिलेंगे। वहाँ हिंदू मुस्लिम भाईचारे का एक सबसे बड़ा एक केंद्र वो है, उन पर सब लोग उनके ऊपर नाज भी करते हैं। तो वहाँ जो एक सर्कल है उसके चारों तरफ खबरस्तान है, वो जमातों के खबरस्तान है और वो खबरस्तान भी उनके दौर से चले हुए शाही खबरस्तान है। तो कहीं ना कहीं वो जो रास्ता बना वो खबरस्तानों के जगह से ही वो रास्ता निकला है। आज जो 50 फीट 100 फीट होके वाइड हुए हैं, लेकिन वहाँ पे एक जो सर्कल है और वहाँ पे रहने वाली बस्ती भी ख्वाजा अमीनुद्दीन को चलने वाले लोग ज़्यादा हैं वहाँ पे। इस वजह से हम लोग चाहते हैं कि उसका जो पहले नाम है उसको हम बचा लेके जाए, क्योंकि जब भी हम नाम वगैरह करते हैं उसका एक प्रोटोकॉल होता है, उसके गाइडलाइंस होते हैं कि भी किस रास्ते को क्या नाम रखना चाहिए, तो ये नाम क्यों रखना चाहिए। वहाँ के लोकल लोग जो बसते हैं उनके एक ಜಜ್ಬಾತ್ ಹೋತೆ, ಉನಕೆ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಅರ್ಥಕೊಂಡು ಆ ರಸ್ತೆ ಆ ಸರ್ಕಲ್ಗಳಿಗೆ ನಾವು ಹೆಸರು ಕೊಡಬೇಕು ಹೊರತು ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಎಲ್ಲಿ ಆಫೀಸ್ ಒಳಗೆ ಕೂತು ಆ ರೋಡಿಗೆ ಇದು ಹೆಸರು ಕೊಡ್ರಿ, ಆ ಸರ್ಕಲ್ಗೆ ಅದು ಹೆಸರು ಕೊಡ್ರಿ, ಅದು ನಡೆಯಲ್ಲ। ನೀವು ಇದು ಅಂಧಾಧುಂದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಿಜಾಪುರ ಒಳಗೆ ನಡೆದದ, ಯಾರೇ ಒಬ್ಬರ ಅವರು ಜನರು ಆರಿಸಿ ಹೋದ ಏನು ಇವರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ಅವರು ಜನರ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಸ್ಪಂದಿಸಿ ಸರ್ಕಲ್ ಆಗಲಿ ರಸ್ತೆಗಳ ಹೆಸರುಗಳು ಇಡಬೇಕು ಹೊರತು ತಮಗೆ ಬೇಕಾದವ್ರ ಹೆಸರು ಇಟ್ಕೊಂಡು ತಮಗೆ ಬೇಡ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕೋಮು ಗಲಭೆಗೆ ಒಂದು ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆಗ್ತದೆ। ಅದು ನಾವು ತಿಳ್ಕೊಬೇಕದು। ಇದು ಇವತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನಗಳ ಐಕ್ಯತೆ, ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನಗಳು ಒಂದು ಅಣ್ಣ ತಮ್ಮರ ಗತಿ ಇರೋದು ಒಂದು ಇತಿಹಾಸದ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರದ ದೇಶದಕ್ಕಿಂತಲೂ ನಮ್ಮ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಿಜಾಪುರ ನಗರದೊಳಗೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮರ ಭಾವ ಪ್ರೀತಿ ಭಾವೈಕ್ಯತೆ ಇದನ್ನು ನಾವು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಏರಿಯಾ ಒಳಗಿನ ಜನರು ಏನಂತಾರೆ ಆ ಹೆಸರು ಇಡಬೇಕು। ನಮಗೇನದರ ರೈಟ್ ಇದೆ, ಒಂದು ಯಾವುದಾರೆ ಒಂದು ಓಣ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಒಂದು ಯಾವುದಾರೆ ಒಂದು ಇದ್ರದ್ದು ಹೆಸರು ಇಡೋದು ಹಂಗಿಲ್ಲ। ನೀವು ಕಾನೂನಾತ್ಮಕ ನೋಡಿರಿ, ಮತ್ತು ನಿಮ್ದೇನು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದೇನು ರೂಲ್ಸ್ ಅದಾವಲ್ಲ ಆ ಕಾನೂನು ತೆಗೆದು ನೋಡಿರಿ, ಅಲ್ಲಿ ಹೆಸರು ಇಡಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ನಾವು ದಿವಸ ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ, ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ। ಅದನ್ನು ನಾವು ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರಿಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಬರೆದು ಕೊಟ್ಟೆವು। ಸುಮಾರು ಅಲ್ಲಿ ಏರಿಯಾ ಒಳಗಿರುವ ಜಮಾತುಗಳು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಅಪೋಸ್ ಮಾಡಲಾಗ್ತಾರೆ। ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಹೋಗಿ DC ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬರಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಗ್ರೌಂಡ್ ರಿಯಾಲಿಟಿ ಏನದ ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಆ ಸರ್ಕಲ್ಗೆ
ಖಾಜಾಮಿಂದ ಆಲ ಸರ್ಕಲ್ ಇಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಜೈಲ್ವರೆಗೂ ಖಾಜಾಮಿಂದಿನ ರೋಡ್ ಇಟ್ಟು ಮತ್ತು ಯಾವುದೋ ನೀವು ಪಾರ್ಶ್ವನಾಥ್ ಇಟ್ಟಿರಿ ಯಾವುದೇ ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ಅದನ್ನು ಇಡ್ರಿ ನಾವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಡ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ಬೇರೆ ಎಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇದೆ ನಗರದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಅಲ್ಲೇ ಮುಂದೆ ಎಲ್ಲೇ ಅವಕಾಶ ಇದ್ದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಲ್ ಅವ್ರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ್ ಹೆಸರಲ್ಲೇನೂ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ ಇದನ್ನು ಭಾಳ ಗಂಭೀರವಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ಪರಿಗಣಿಸ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿವೆ ಮುಂದೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಿರಾಟ ಆಗಬಾರ್ದು ಯಾಕಂದರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ದೇಶದ್ದು ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಇಂಥ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಿಳಿಗೊಳಿಸೋದೇ ನಮ್ಮ ಕೆಲಸದ ಅದಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಈಗ ನಾವು ಡಿ ಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟೆವು ಮತ್ತೊಂದು ಮನವಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇವ್ರಿಗೂ ಕೊಡ್ತೇವೆ ಅದನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಸೂಕ್ತವಾದ ನಿರ್ಣಯ ತಗೋತೇವೆ ಅಂತ ನಂಬಿಕೊಟ್ಟು ಎಷ್ಟು ರಸ್ತೆ ಅದಾವೆ ಎಷ್ಟು ಚೌಕ ಇದು ಸುಮಾರು ಇವತ್ತು ನಾವು ಕೊಡ್ಲಾಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು ಅದು ಒಂದು ಖಾಜಾಮಿಂದಿನ ಸರ್ಕಲ್ದ ಈಗ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೂ ನಾವು ಮಾತಾಡ್ಕೊಂಡು 26 ಹೆಸರುಗಳು ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಯಾರ ಯಾರಿಗೂ ಇದು ಇರಲಾರ್ದೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದು ಯಾಕಂದರೆ ಯಾವುದೇ ನೀವು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದು ಹೆಸರು ಹಿಡಿದಾಗ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಇಲೆಕ್ಟೆಡ್ ಬಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಒಳಗೆ ಸುಮಾರು 35-36 ಮೆಂಬರ್ಸ್ ಈಗ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಅಂದರೆ 50 ಮ್ಯಾಗ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅಷ್ಟು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿದ್ದಾಗ ನೀವು ಒಂದು ಠರಾವ್ ಮಾಡಿ ಪಾಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ ಇವತ್ತು ಒಂದಿಬ್ಬರು ಕೂತು ಎಲ್ಲರೇ ಕೂತು ನೀವು ಇವತ್ತು 26 ರೋಡ್ ಹೆಸರು ಬದಲು ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಹಿಂದೆ ಬದಲಾಗಿದ್ದೇನೆ ನೀವು ಈಗ ಎಬ್ಬಸಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ತಪ್ಪದ ಹೇಳಿ ಇಷ್ಟು ದಿವಸ ಪೆಂಡಿಂಗ್ ಅದಾವೆ ಇವ್ರೇನು ಹೆಸರು ಇಟ್ಟಿದ್ರು ಮೊದಲಿಂದ ಏನರ ಹೆಸರು ತೊಗೊಂಡ್ರದ ಅವೆಲ್ಲ ಎಲ್ಲೋ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಲಾಗದೆ ಮುತುವರ್ಜಿ ಮಾಡಲಾಗಿದ್ದ ಹೆಸರು ಸರ್ಕಲ್ ಹೆಸರು ಇಟ್ಟ ಅಂತೇಳಿ ಇಷ್ಟು ದಿವಸ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇತ್ತು ಅದನ್ನು ಏಕಾಏಕಿ ನೀವು ಅದನ್ನು ಫ್ರಂಟಿಗೆ ತಂದಿರಿ ಸೊ ನಮ್ಮದೇನು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಗಿ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಆರಿಸಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಒಳಗೆ ಬಂದಾಗ ಅದರದ್ದು ಒಂದೇನು ಜನರಲ್ ಬಾಡಿ ಮೀಟಿಂಗ್ ಇರ್ತದೆ ಸರ್ವ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ಒಳಗೆ ಅದನ್ನು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದಾಗ ಅದೊಂದು ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಅದೊಂದು ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕವಾದ ಕಾನೂನಾತ್ಮಕ ಇದು ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ ಒಬ್ಬ ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ತನಗೆ ಬೇಕಾದ ಹೇಳಿ ಒಂದು ಪ್ರತ್ಯೇಕ ಒಂದು ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ನೀವು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಹಿಂಗೆ ಹೆಸರು ಇಡೋದ್ರಿಂದ ಸರ್ಕಲ್ ಬದಲಾಗೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ನಗರ ಮೊದಲೇ ಸಣ್ಣ ನಗರ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಕುಲುಷಿತಗೊಳ್ಳುವ ಒಂದು ನಮ್ಗೆ ಭಯ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಇದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೂ ಗಮನ ಹರಿಸ್ತಾರೆ ನಂಬಿದೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀಕ್ ಟಪಾಲ್ ಇಂದಿರುತ್ತೆ सर आप क्या कहना चाहिए ये 26 रोड बदला रहे हैं ये रोड 12 टांग मस्जिद खाजा मीन दरगाह पहले से यहाँ से नहीं 1400-1500 साल से ही हैं आप कौन भी आको कहाँ भी ऑफिस में बैठ को नामा चेंज कर तो तुम्हें करो तुम ना सबको जात को ले जाने का वो टाइप करो वो खाजा मीन दरगाह साहेब वो आपके नहीं हैं 1400-1500 साल के दरगाह हैं वो दरगाह का नाम है वो दरगाह वो रोड खाजामिन दरगाह रोड ही बोलते हैं उसके बाद बोलते हैं इटंग्याड़ जालगेरी हो तक यहाँ उधर से जाने के रास्ते तुम्हें कौन सा रास्ता कर लो तुम्हें नवे रास्ते कर लो पुराने रास्ते कुछ क्या को कर रहे हैं ऑफिस में बैठे खाली हमें 25-26 नामा बैठ को नामा चेंज करे वो नहीं है सिटी का काम करो रोड़ा दो लाइट दो पानी दो नल दो लोगों को रोज़गार दो सलाम अच्छे एरिया को घर बना को दो खाली तुम्हें एक ही कास्ट को लिए एक ही कास्ट को घर दिए एक ही कास्ट को नहीं दिए हमें भी सब मैतियक में ले रहे हैं उसके बारे में हमें क्या करना करते हैं और डीसी साहब को भी मनवी दी अब सातों जमात वाले और पूरे सब भी लोग मिल को कमिश्नर को देते हैं इसके बाद आगे उन्होंने चेंज कर तो हमें इसे होराट को भी तैयार हैं कानून सर मोदी सरकार में जो है कई स्टेट के नाम कई रेलवे स्टेशन के नाम चेंज हो रहे हैं देश के वास्ते क्या करें उन्होंने खाली नाम चेंज कर रहे हैं क्या गरीब को नौकरी दिए क्या रोज़गार दिए क्या पेट्रोल डीजल कम कर रहे हैं क्या दाल चावल तेल कम कर रहे हैं गैस कम कर रहे हैं इनका काम खाली बीजेपी वाला नामा चेंज करने का चाहे दूसरा क्या काम नहीं है इनका अभिवृद्धि बहुत सी हुई है कहाँ हुई है तुम्हारा दिख रही है 2 लाख लोगों का 2 करोड़ लोगों का अभिवृद्धि रोजगार दे तुम कहते दिए क्या पेट्रोल डीजल कम है रखो करना हमारा 80 रुपये से डीजल पेट्रोल की नहीं करे भी ऐसा बोले हमें ना खाऊंगा ना खाने दूंगा खा को सो रहे हैं और क्या कर रहे हैं तो बीजापुर शहर में जो एक ठराव पास हुआ है और कई रास्ते और कई सर्कल्स के नाम को चेंज करने का ठराव पास हुआ है और उसके लिए ऑब्जेक्शन भी यहाँ पर बाकायदा दिया जा रहा है और इस आज खाजामिन रोड और खाजामिन सर्कल को लेकर जो कांग्रेसी नेता हामिद मुशर्रफ जी टपाल मोहम्मद रफीक टपाल और तमाम जो एरिया के जमात के ज़िम्मेदारान हैं
वो यहाँ पर आकर डिप्टी कमिश्नर साहब को एक मनवी दिए हैं और उन्होंने कहा है कि हमीद मुशर्रफ जी ने कहा कि योगी और मोदी जी की सरकार में अभी दिन कम और नाम ज़्यादा चेंज होते जा रहे हैं। कैमरामैन रऊफ़ के साथ मैं खुर्शीद आलम, 4 TV न्यूज़ बीजापुर।